सिंधुदुर्गातल्या कणकवलीत महायुतीचा मेळावा। कणकवलीतील शिवाजी चौकातनं दुचाकी रॅली काढत मेळाव्याला सुरुवात। सिंधुदुर्गाच्या कणकवलीमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा। जिल्ह्यातले महत्त्वाचे नेते नारायण राणेंच्या घरी दाखल। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला विकास कामं देतो असं काही जणांनी सुरू केलं। खासदार विनायक राऊतांची उदय सामंतांवर टीका। हिम्मत असेल तर उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विनायक राऊतांचं आव्हान। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवलं। विनाशकारी प्रकल्प कोकणात आणण्याचा सरकारचा डाव। भाजप गुजरातचा विकास करणारा पक्ष, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, मात्र आधीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक। मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं विजन। पक्षप्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा। मी विकासाच्या मार्गावर जातोय, काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर मिलिंद देवरा यांची प्रतिक्रिया। एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांचं काँग्रेस छोडो अभियान। मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदार राम कदम यांची टीका। ईडी आणि सीबीआयला घाबरून मिलिंद देवरांचं पक्षांतर। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची टीका। तर मिलिंद देवरांना काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हतं, लोंढेंची माहिती। ठाण्यामध्ये आज महायुतीकडनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मेळाव्याची जोरात तयारी। सभेच्या संपूर्ण परिसरात लावले महायुतीतल्या पक्षांचे झेंडे। दादरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेस नेत्यांचं आंदोलन। शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या राणेंचा निषेध। मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम। कांदिवली पूर्वमध्ये रस्त्यावर पाणी फवारणी करत मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई अभियान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दहिसरच्या अशोकवन परिसरातील हनुमान मंदिरात जाऊन घेतलं दर्शन। मंदिरात मुख्यमंत्र्यांकडून साफसफाई। अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील दिव्याज फाउंडेशनने पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियान उपक्रमाला दिला पाठिंबा। गिरगावातील मंदिरात स्वच्छ मंदिर अभियानात जॅकी श्रॉफ यांचीही उपस्थिती। मुंबईत भारतीय हवाई दलाकडनं एअर शोचं आयोजन। सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथक आणि सारंग हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाद्वारे हवाई प्रात्यक्षिक सादर। नेत्रदीपक एअर शो बघण्यासाठी गर्दी। दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपकडनं भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचं उद्घाटन। अटल सेतूच्या लोकार्पणानंतर पहिल्या दिवशी 8164 वाहनांचा प्रवास। शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेकांनी लुटला सागरी सेतूवरून सफर करण्याचा आनंद। अंधेरी पूर्वेला जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू फेब्रुवारी अखेरीस सुरू होणार। मे महिन्यापर्यंत संपूर्ण काम करण्याचा पालिकेचा मानस। ठाण्यामध्ये उपवन फेस्टिवलला सुरुवात। संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने फेस्टिवलचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।